माता
या ठिकाणी की भगवंतावर निष्ठावंत की भगवंतावर या ठिकाणी अंतःकरणापासून प्रेम करणारा जो भक्त असतो तर त्या भक्ताचं काय केलंय तिथं वर्णन केलेलं आहे. तो भक्त कसा असावा आणि तसा जर भक्त असला तरच या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझी त्याच्यावर काय होते कृपा होते आणि मी त्याचा काय करतो उद्धार करतो. बघा काय करतो सुंदर अशी होती यल पत्र पुष्प फळ ते भाजा भयामी सकेवळ यल पत्र पुष्प फळ ते भाजा भयामी सकेवळ वासुनी आपुला लाग निष्फळ भक्ती तत्व वासुनी आपुला लाग निष्फळ भक्ती तत्व. म्हणजे या ठिकाणी भक्ती आपण करतो की शेवटी काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण निष्फळ. काही जण माणसाची भक्ती करतात की निष्फळ त्याचा काय उपयोग होत नाही लक्षात. म्हणजे जन्मोजन्म आपण भक्ती केली तर भक्ती असावी की निष्फळ कधीच जाता करावी लक्षात. त्या भक्तीचं आपल्याला फळ मिळावंच, त्या भक्तीमुळे आपला उद्धार व्हावाच अशा प्रकारची भक्ती करावी. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात मग अशी भक्ती करण्यात काय आहे हे सांगायचे त्यांना. म्हणजे अनेक जण भक्ती करतात परंतु या ठिकाणी त्या भक्तीचा काय होत नाही उपयोग होत नाही. भक्ती समजून गुंजून या ठिकाणी काय केली पाहिजे भक्ती केली. यर पत्र पुष्प फळ. आता भक्ती करताना काहीतरी आपण साधना करताना देवाची काहीतरी एक निमित्त असतं. मग कोणी काय करतं मग पान वाहतो. उदाहरण शंकराला बघितलं तर आपण बेल वाहतो, तुळशी आपण विठ्ठलाला वाहतो लक्षात घ्या, गणपतीला आपण दुर्वा वाहतो. परंतु हे यर पुष्प फळ जे काय निमित्त आहे फक्त. म्हणजे जसं की ही पत्र ही पानं किंवा फुलं आपण वाहतो ही फुलं यर पत्र पुष्प फळ किंवा काय फळ पाहतो आपण नारळ वाहतो किंवा आंबा आपण वाहतो देवाला. म्हणजे या ठिकाणी परंतु हे करताना आपण काय की भक्तियुक्त अंतःकरणाने ते व्हायला दिलं पाहिजे. म्हणजे भगवंतावर काय तुमची भगवंतावर निष्ठा प्रेम याला आपण काय म्हणतात भक्ती म्हटली जाते की शुद्ध अंतःकरणानं परमेश्वरावर केलेलं प्रेम याला भक्ती म्हणतात. मग जोपर्यंत या ठिकाणी आपलं अंतःकरण शुद्ध नसेल आणि तुम्ही नुसतीच भक्ती करताय, देवाला नारळ फोडताय, फुलं वाहताय, अशा पानं वाहताय, त्याचा काहीच उपयोग होत नाही लक्षात घ्या. म्हणजे काय येतं की भगवंताने सांगितलं की आपलं अंतःकरण हे शुद्ध पाहिजे.
शुद्ध अंतकरणाशिवाय या ठिकाणी हृदयामध्येच या ठिकाणी तो दत्त महाराज आहे, हृदयामध्येच या ठिकाणी विठ्ठल आहे, परंतु त्या हृदयामध्ये असलेले विठ्ठल आपल्याला दत्त महाराज काय होत नाही, दिसत नाही. आणि मग या ठिकाणी शुद्ध भक्ती पूर्ण अंतकरणाने आपण जसं आपण म्हणतो की विकारावर वार करतो तो वार करतो, म्हणजे आपल्यामध्ये असलेली विकार वाईट या ठिकाणी प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती आपल्यातून जोपर्यंत निघून जात नाही आणि तिथं शुद्ध या ठिकाणी प्रवृत्ती या ठिकाणी आपल्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत या भक्तीला काहीच हात राहत नाही, ती भक्ती कशी निष्फळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काय करतो आलं लक्षात, त्याचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे. तुम्ही जी परमेश्वराची भक्ती करताय परंतु भक्तीत आपला उतरवा. आणि म्हणून ते म्हणतात पत्र पुष्पळ ते बचावया मी केवळ वाचुनी आपल्याला आलं लक्षात, निष्फळ भक्ती तत्व म्हणजे भक्ती करतात कसे निष्फळ आहे, वाचुनी आपल्याला आलं म्हणजे काय, कशाशिवाय तर भगवंताशिवाय असलेलं प्रेम, लाग म्हणजे जे काही भगवंताविषयी असलेले प्रेम, हे भगवंताविषयी जर प्रेम माझ्याविषयी जर प्रेम नसेल आलं लक्षात, आणि एखादा व्यक्ती जर माझी भक्ती करत असेल ते काय निष्फळ आहे. म्हणजे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात, अर्जुना अशी माझी भक्ती केली पाहिजे की माझ्या या ठिकाणी शुद्ध अंतकरणानं या ठिकाणी काय केली पाहिजे, माझी भक्ती केली पाहिजे. या हृदयामध्ये या ठिकाणी काय असलं पाहिजे की हे हृदय या ठिकाणी माझ्याविषयी काय असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, करुणा असली पाहिजे, दया या ठिकाणी त्या अशी जर या ठिकाणी भक्ती केली म्हणजे या ठिकाणी शुद्ध अंतकरणाने शुद्ध अशा प्रकारचं प्रेम आहे, त्यामध्ये कसलंच पाप नाही लक्षात घ्या, त्यामध्ये कसलीच अशुद्धता त्या प्रेमामध्ये नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी जो प्रेम करतो याच या ठिकाणी भक्ती करतात. आणि अशी जी भक्ती करतात तर ती आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात की हे मी वाया जात नाही लक्षात घ्या. त्याच्यावर या ठिकाणी मी शेवटी म्हणतात कृपा केल्याशिवाय राहणार नाही, त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही, त्याच्या असणाऱ्या घरामध्ये सुख समाधान त्याला दिल्याशिवाय राहत नाही, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात लक्षात. करावी तर भक्ती म्हणजे या ठिकाणी अर्जुनाने या ठिकाणी आपल्या आवडीचं शिस्ते लक्षात द्या, अनेक भक्त होते लक्षात देतील कोणाचे, परंतु सर्वात आवडीचा भक्त या ठिकाणी अर्जुन होता. आणि अर्जुनाला आपण उपदेश कशाला करतो, खरोखरच जो असा भक्त असेल लक्षात आपण प्रेमळ तर अशाच या ठिकाणी देव सुद्धा काय करणार उपदेश करणार, आणि तो उपदेश केला की बाबा बघ, आणि असं या ठिकाणी अर्जुन तसा होता लक्षात घ्या. म्हणजे अर्जुनाची भक्ती या ठिकाणी कशी होती. आणि म्हणून रथाचं स्वारस्य करण्याचं काम आलं, धर्माची बाजू घेण्याचं काम या ठिकाणी काय केलं या ठिकाणी श्रीकृष्णाने केलं लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी पांडवाचा काय झाला विजय झाला लक्षात घ्या. आलं भक्तियुक्त अंतकरणाने या पांडवांनी काय केली, या ठिकाणी श्रीकृष्णाची भक्ती केली, सेवा केली, त्याच्यावर निष्ठा ठेवली, आणि त्या निष्ठेचं फळ म्हणजे या ठिकाणी या पांडवांचा काय झाला विजय झाला लक्षात घ्या. आपल्याला जीवनाच्या वाटचाल करताना आपल्याला वाटलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला विजय प्राप्त झाला, आपल्याला सुख समाधान ऐश्वर्य आपलं सगळं जे काही प्राप्त झालं पाहिजे, परंतु हे मला प्राप्त करायचंय तर अशा प्रकारे भक्ती करावी तर या पांडवासारखी करावी लक्षात घ्या. भक्ती करावी तर लक्षात घ्या की या ठिकाणी अर्जुनासारखी करावी लक्षात घ्या. एवढंच या ठिकाणी मला तुम्हाला काय करायचंय सांगायचंय. आजचं या ठिकाणी जी आनंदाने केलेली लक्षात घ्या. आता असे गाणे का आता तुमची मध्ये या गाण्यात महाराज लक्षात घ्या. आता उदाहरण तू आहे बघतो तुझं सुद्धा ज्याचा अनुभव आहे किंवा तू असेल तुम्ही तुमचं तुम्हाला अनुभव त्यांना काय केलं पाहिजे सांगितलं तिथं आल्यानंतर मला तर 2 अशा अनुभव केले मी तुझं सांगू शकत नाही लक्षात. सकाळी 2 अशा व्यक्ती निघून गेल्या, मला सुद्धा आश्चर्य वाटतं की बा असली प्रश्न सुद्धा त्यांची म्हणजे जे प्रश्न सुटू शकतच नाही कुठं किती केलं तरी विचार होऊ शकत नाही असे प्रश्न सुद्धा सुटण्याचं काम या ठिकाणी होतं. परंतु ते आले त्या व्यक्तीला त्यांची असणारी त्या भगवंतावर निष्ठा प्रेम आणि असणारी पौर्णिमा कुठे आली तरी पौर्णिमा सुटणार नाही, त्याच्यावर असणारं प्रेम आणि श्रद्धा आलं लक्षात. आणि त्याला ते परमेश्वर काय करतो या गोष्टी काय होतात या ठिकाणी प्राप्त होतात लक्षात की तुम्ही काय करू शकता. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचे की सुभाषराव नेटके या ठिकाणी श्रीगुणेचे आहे, परंतु अधूनमधून या ठिकाणी पौर्णिमेला वेळ असेल तर येणारच तुम्हाला सांगायचं. दत्तजी विचारा तर काहीतरी जिलबी आणा काय फरसाण काय आणा पण ते काय करणार मनोभावी काय करणार ते येणारच लक्षात घ्या. आता की इथं असं भक्तियुक्त अंतकरण नाही लक्षात, त्यांनी तर मागितलं काहीच नाही लक्षात घ्या. परंतु लक्षात घ्या की त्यांचा मुलगा होता, त्याच्या नोकरीचं ठिकाणी नोकरी लागावी, ते शिक्षण चांगलं व्हावं, शिक्षण चांगलं झालं, नोकरीचा प्रश्न होता, नोकरी या ठिकाणी त्याला मिळाली. मग सुनबाई आपल्याला चांगल्या पाहिजेत, सुनबाई चांगली मिळाली लक्षात घ्या, सुंदर सोजळ आणि शिवाय सर्व्हिस लक्षात ठेवा.
शिक्षण चांगलं आहे, म्हणजे सगळ्या घरात सुख समाधान आहे. आणि काय पाहिजे लक्षात या गोष्टी कारण यांनी वाऱ्या केल्या, परंतु या केलेल्या इथं वाऱ्या कधीच वाया जात नाही लक्षात ठेवा. इथं दत्त महाराजावर तुम्ही भक्तियुक्त अंतकरणानं जे माया प्रयोग करता ते कधीच वैयक्तिक वाया जात नाही. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुना तेच म्हणतात, तेच मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा. तर त्यांनी जे अन्नदान केले तर त्यांचा आपण काय करू की हार श्रीफळ आणि या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की गुरुचरित्राचं एक पुस्तक आपण त्यांना काय करू देऊ. तरी या तुम्ही सुभाष मेघे श्रीगुरु अन्नदान श्रीगुरु असं जे अन्नदान अन्नदान करता सुद्धा बघ काल आले लक्षात मध्ये मला बुंदी असंच आहे बघायला म्हणलं तर बाबा तुमच्या इच्छेने तर बुंदी काल तुम्हाला बाजार दिला तिथे बुंदी करून तू घरी गेली लक्षात. आणि परत मग आपल्या मुलांना सर्वांना काय केली हे म्हणजे किती सरकार किती निष्ठा आहे लक्षात. आपण तर जवळ आहे लक्षात घ्या, आपण जवळ असून इथे येऊन इथे आपण काय काय केलं पाहिजे लक्षात घ्या. आणि इथे परंतु आपण काय केलं आपण जर या ठिकाणी विठ्ठलाला तुम्ही गेल्यानंतर विठ्ठल सुद्धा काय करतो आपल्या भक्तांना भक्ताच्या हृदयामध्ये भरभरून प्रेम असेल तर विठ्ठल या ठिकाणी काय करतो प्रेम करतो. आणि म्हणून या ठिकाणी वारकरी जातात त्या भगवंताचं प्रेम मिळवण्यासाठी जातात. ही वारी लक्षात घ्या आधी पद्धत पोहोचली तर असं इथे प्रेम दत्त महाराजांनी केलं पाहिजे. तर असं त्यांनी केलेलं आहे तर त्यांचा एक त्यांना सत्कार होतो. आई या नानी मी येसाल तुम्ही चालतं ये लवकर. पुढे बघा पुढे बघा महाराज महाराज पुढे बघा. आत त्यांना आत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शंकर दत्त श्री महाराज की जय. काय